पंढरपूरच्या वैभवात भर घालणाऱ्या नाम संकीर्तन सभागृहाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मात्र निधी अभावी हे काम सध्या बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर पंढरपूर ही आध्यात्मिक नगरी आहे. या ठिकाणी येणाऱ्या वारकरी असतील, प्रबोधनकार असतील, कीर्तनकार असतील, यांना या ठिकाणी आपली सेवा सादर करता यावी, यासाठी खरं तर राज्य सरकारने हा सभागृहाचं काम या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून खरं तर ही इमारत या ठिकाणी आपल्याला उभारल्याची पाहायला मिळते. खरं तर यासाठी 52 कोटी रुपयांची ही सगळं आराखडा आहे. त्यापैकी जवळपास 45 कोटी रुपये राज्य सरकारने आतापर्यंत यासाठी दिलेले आहेत. आणखी यासाठी 10 ते 12 कोटींची निधींची आवश्यकता आहे. मात्र निधी अभावी हे काम खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 6 वर्षांपासून हे काम सुरू आहे आणि हे काम जरी आता अंतिम टप्प्यात आलं असलं तरी इंटेरियर साठी लागणारा निधी मात्र अजून अद्याप शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे हे काम आता कधी पूर्ण होणार याकडेच लक्ष लागलेलं आहे. आता तोंडावरती आषाढी यात्रा आलेली आहे. मुख्यमंत्री दरवर्षी या ठिकाणी आषाढी यात्रेच्या महापूजेसाठी येतात आणि जेणेकरून या आषाढी यात्रेला या कामाचं उद्घाटन व्हावं अशी देखील वारकरी भाविकांची अपेक्षा आहे. मात्र निधी अभावी हे काम सध्या आपल्याला बंद असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, वेळेत पूर्ण व्हावं, लाखो येणाऱ्या वारकऱ्यांना, कीर्तनकारांना आपली सेवा या ठिकाणी सादर करता यावी. खरं यासाठीच खरं तर हे काम वेळेत पूर्ण करावं अशी मागणी देखील आता या निमित्ताने समोर येते आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.